नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। 2018-19 एका बाजूला तुम्हाला शेती दिसते, दुसऱ्या बाजूला संक्षेपपणे पोखराचं काम चालू आहे। हे कुठे आहे? त्या ब्रिजला लागूनच। त्याच्यानंतर तो पूर्ण पट्टा हा खोदून त्याच्यातून वाळू चोरी केली गेली। ती जागा ही काही फॉरेस्टची जागा आहे, काही खाजणची जागा आहे आणि ह्या जागेत अनधिकृतपणे काही करोडची यांचे ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचं, आणि या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये काही करोडचे गैरव्यवहार झालेले आहेत। त्याच्यातून काही व्यवहार जे झाले आहेत संशयास्पद आहे। त्याच्यातील एक व्यवहार असा आहे की एक बोगस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, बोगस म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 2012 त्याची स्टॅम्प ड्युटी वगैरे काही भरली नाही। 2012चा ॲग्रीमेंट, पण त्याच्या स्टॅम्प पेपर हा 2015चा होता। म्हणजे विचार करा, 2015चा स्टॅम्प पेपर 2012ला कसा असेल, पण 2012ला तो ॲग्रीमेंट केला। 2016ला तो स्टॅम्प पेपर इश्यू झाला, कारण तो 2015चा आहे, पण त्याच्यावर ॲग्रीमेंट 2012चा दाखवलेला आहे। त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा एक फोटो आहे, ज्या फोटोवर तारीख वाईज 2018चा फोटो आहे, तारीख आहे त्या फोटोवर। आणि हे सगळे मी तुमच्याकडे पुरावे देणार आहे। MMRDA कडे माहिती मागवली असता MMRDA ने असं स्पष्ट सांगितलं की बांधकाम परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले। कोर्टात स्टे देखील होता, स्टे दावा नंबर 52/2019 हे देखील चालू होता। नगर रचना परवानगी नाही, आणि खास करून विशेष बाब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पोहोचणी झाली, त्यामध्ये बेकायदेशीर गोडाऊन बांधकाम असा शेरा दिलेला आहे। त्यानंतर सुद्धा मोबदलाधारक प्रशांत पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना 20,12,00,000 हा मोबदला दिला। जी जागा ज्याचं फक्त एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, ज्याची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, लिगल नाही, काही नाही, ॲग्रीमेंट 2016चं स्टॅम्प पेपर 2012ला ॲग्रीमेंट दाखवलेलं आहे, 2018 त्याच्यावर फोटो टाकलेला आहे। अशा परिस्थितीत त्यांना तेवढं दिलेलं आहे। आणि याच्या पलीकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात देखील अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे पोट भरलेले नाही, तर पुन्हा 6 जून 2024 त्याच गोडाऊनचं फेर मूल्यांकन करण्यात आलं। आता 6 जून 2024 फेर मूल्यांकन करण्यात आलं। मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याचं किंवा कोणाचं फेर मूल्यांकन झालं असेल, पण त्यांचं फेर मूल्यांकन झालं आणि शासनाने आता त्यांना त्या जागेचे 193 कोटी 13 लाख देण्यात यावे असा शासनाचा प्रस्ताव हा तिकडे पाठवलेला आहे। जे बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत, बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत। त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश पाटील
या चौघांनी 2012ला एक ॲग्रीमेंट दाखवलं डेव्हलपचं. ज्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर 2015चा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटलाचा फोटो आहे त्याच्यावर स्पष्ट तारीख 2018ची आहे. तर नक्की हे ॲग्रीमेंट कधी झाले हे तुमच्याही लक्षात आहे. त्यानंतर 2019ला याच्या संदर्भात एक केस चालू झाली. कोर्टात केस चालू असताना जैसे थे असे आदेश होते, परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून 20 करोड काहीतरी 10 लाखाच्या वर रक्कम ही यांना देण्यात आली. त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एकदा 6 जून 2024 रोजी त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे 193 करोड प्लस काहीतरी लाख आहेत हे देण्यात यावे. म्हणजे हा एक मॅटर विषयीचा मी भ्रष्टाचार बोलतो, तर असा काही 100 करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये झालेला आहे. ह्याचे सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे. जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे. परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे. भले कपिल पाटीलचा परिवार असू दे, उद्या कोणाचाही परिवार असू दे, परंतु अशा प्रकारे देशाचे त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचा सुपुत्र आहे. आणि याच्यात पण सांगतो का तेव्हा 20 करोड दिले ठीक आहे, आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव गेला की त्यांना 193 करोड द्यावे. यामध्ये मग कुठेतरी शासनाकडूनच ही फसवणूक करण्यासाठी त्यांना पाठबळ दिले जाते. हो, शासन आणि ही सगळी मंडळी हे एकत्रितरित्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे. आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे. मी तुम्हाला जसं बोललो अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन, भेटेन, परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीचं मेल टाकणार आहे. जो येथील भिवंडीतील तडीपार गुंड सुजित पाटील असेल ज्याच्यावर 302, 307 सारखे 14 गुन्हे आहेत. 2017 मोक्कामध्ये अटक झाला. 2022ला जामिनावर अटी शर्तीवर सुटका झाली. 2022 जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा या 2 वर्षात त्यांनी 6 गुन्हे केले, ज्याच्यात 43 दिवसापूर्वी एक 307 सारखा गुन्हा केलेला आहे. तालुका परिषदेत नोंद आहे. परंतु तरी सुद्धा आणि जेव्हा तो 307चा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस नारपोली पोलीस स्टेशनने एक धक्कादायक माहिती दिली की तो जूनमध्ये काहीतरी 13 जूनला तडीपार आहे. असं नारपोली पोलीस स्टेशन दाखवलं की 13 जून पासून तो तडीपार आहे आणि ही घटना 8 डिसेंबरला तो हा 307ची केस जीवे मारण्याचा प्रकार त्याच्यावर केस दाखल होते. ती त्याच्या घरापासून 3 ते 3 किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त. तो जाहीररित्या कार्यक्रमात असतो, स्वतः टुर्नामेंटचं आयोजन करतो. हे सगळं असताना देखील पोलीस 307 सारख्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना अटक करत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये म्हटलात की त्यांनी एक बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. नाही, हा तो स्वतः 3 लोकांसमोर बोललेला आहे, परंतु ते लोक समोर येऊन बोलायला तयार नाही. त्यांनी मला सांगितलं कारण ते घाबरतात. कारण आपण पाहिलं असेल जर जामिनानंतर 4 गुन्हे झाले, तडीपार नंतर 2 गुन्हे झाले, तरी सुद्धा तो आरोपी इथंच वास्तव्यास आहे, त्याला पोलीस अटक करत नाही. त्याच्यामुळे साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मला 3 लोकांनी स्वतः सांगितलं का तो असं बोलतो जाहीररित्या कमी मोठ्या 1-2 लोकांची हत्या करणार आहे.
स्पष्ट बोलतो. माझा प्रश्न आहे हो प्रशासनाला, पोलिसांना, की मग तुम्ही ते बीड आणि परभणीसारखा हत्याकांडाची वाट बघता का? त्या वेळात ती वेळ या भिवंडीवर आणता का? म्हणून याच्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आज ही पत्रकार परिषद आहे. आणि 8 दिवसात जर याचा विचार नाही झाला तर खूप मोठं जन आंदोलन. आपण बीड परभणीची परिस्थिती पाहिली असेल, पण तशी परिस्थिती मी खासदार म्हणून इथं येऊ देणार नाही. आणि जर यांच्यावर कारवाई केली नाही तर खूप मोठं जन आंदोलन तिथं उभं केलं जाईल. 2017ला जे मनोज म्हात्रेचं दुर्दैवी आणि एकदम निर्घुण अशी जी हत्या करण्यात आली आपण पाहिलं असेल, आणि त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बाईट दिली होती की या खुनामागे साहजिकच तेथील खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या पुतण्यांचा हात असल्याचं स्पष्ट नमूद केलं होतं व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी केली होती. परंतु आजतागत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. खरं म्हटलं तर त्या ह्याच्यात आरोपी प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांच्यात साधारणतः 193 वेळा त्या 2 दिवसात बोलणं झालं होतं. त्याच्यामुळं साहजिकच सुमित पाटील यांच्या मोबाईलची CDR तपासायला हवी आणि ते तपासण्यासाठी पुन्हा एकदा या केसची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी आज करत आहे.